मंडळी 1971 नंतर देशात जे कधीच घडलं नाही ते उद्या घडणार आहे। म्हणजे 54 वर्षांनी आपल्या देशात तो सायरन वाजेल जो पाकिस्तानच्या दारुण पराभवाने बंद झाला होता। या सायरनकडे अजिबात कानाडोळा करू नका, कारण तो आमच्या प्रत्येकाच्या सुरक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे। हा सायरन आरपारच्या लढाईचा बिगुल असणार आहे। आपला देश पाकिस्तानला धडा शिकवण्याची तयारी करतोय। मोदींच्या भाषेत सांगायचं तर पाकिस्तानला कल्पनेच्या बाहेरची शिक्षा मिळणार आहे। त्यामुळे वाईटातल्या वाईट काळात आपण सज्ज असावं म्हणून मॉक ड्रिल केलं जात आहे। उद्या दुपारी 1 वाजता देशासह महाराष्ट्राच्या 16 शहरांमध्ये हा सायरन वाजेल, मॉक ड्रिल होईल। एका बाजूला आपलं भारतीय सैन्य जमीन, आकाश आणि अगदी पाण्यात जाऊन सुद्धा युद्ध सराव करत आहे। ती तयारी आता अगदी आपल्यापर्यंत येऊन पोहोचली आहे। त्यामुळे आपल्याला सुद्धा आता अलर्ट राहावं लागणार आहे। भारताच्या या तयारीनं पाकिस्तानच्या पोटात गोळा आलाय, कारण त्यांना आता कळून चुकलंय काहीतरी मोठं घडणार आहे। तुम्हाला मी गेली काही दिवस सातत्यानं सांगतोय की याआधी सर्जिकल स्ट्राईक झाला, एअर स्ट्राईक झाला, यावेळी काहीतरी मोठं घडणार आहे। जे संकेत मिळत आहेत त्याचा अर्थ तोच आहे। त्यामुळे तंतरलेला पाकिस्तान कुणीतरी आपल्याला बाजूने उभं राहावं म्हणून दारोदार फिरतोय। भारताला रोखा म्हणत UN कडे गेला, पूर बळवून घेतला, नौटंकी केली, पण उपयोग काहीच झाला नाही। उलट सगळ्यांनी मिळून त्या रडगाण्याला पेकाडात लाथ घातली आहे। संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अँटोनियो गुटेरस यांनी पहलगाम हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी असं सांगून पाकिस्तानचं थोबाड बंद केलंय। भारतीयांच्या मनातील संताप समजू शकतो असं म्हणत गुटेरस यांनी भारताच्या भूमिकेला जागतिक पटलावर योग्य ठरवलं। युद्ध लढायला पैसा आणि दारुगोळा लागतो। केवळ 4 दिवसाचा दारुगोळा घेऊन कुणी युद्ध लढू शकत नाही, आणि पाकिस्तानकडे पैसा तर नाहीच आहे। आधीच कंगाल, त्यात भिकेचे डोहाळे। मग काय, भारताला माहिती आहे सवयीप्रमाणे पाकिस्तान भीक मागायला FATF आणि IMF कडे, या आंतरराष्ट्रीय संस्थांकडे जाणारच आहे, कटोरा घेऊन फिरणारच आहे। पण काही झालं तरी त्यांना पैसे मिळाले नाही पाहिजेत ही भारताची भूमिका आहे। आर्थिक मदत देता कामा नये म्हणून पाकिस्तानला FATFच्या ग्रे यादीतून पुन्हा टाकायची भारताची रणनीती आहे। भारत जगाला स्पष्टपणे सांगतोय, तुम्ही पोटासाठी यांना 4 पैसे देता आणि हे त्याच्यावर दहशतवाद पसरवतायत, मग तुम्ही यांना मदत करणार आहेत का? याचा अर्थ पाकला चहूबाजूनी घेरलं जात आहे। चहूबाजून रणनीती स्पष्ट आहे। एवढी कोंडी करायची आहे की सैन्य कारवाईला उत्तर देण्याची ऐपत आणि मनोबल सुद्धा राहिलं नाही पाहिजे। 4 दिवसात पाकिस्ताननं गुडघे टेकले पाहिजे सैन्य कारवाईच्या समोर। आता त्यांना फक्त थकवलं जात आहे। बलुचिस्तानमधून सैन्य काढून LOC वर आणणं म्हणजे धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी अवस्था आहे। नुसत्या सैन्याची जुळवाजुळव करायला दिवसाला 5000 कोटींचा खर्च आहे। आता एवढ्या भिकेच्या दिवसामध्ये पैसे आणणार कुठून? सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही। त्यामुळे सगळ्यांना कळून चुकलंय पुढे काय होणार आहे। म्हणून पाकिस्तानात सगळी पळापळ सुरू आहे। सैन्याचे अधिकारी राजीनामे देऊ फेकतायत, तर खासदार देश सोडून जायची संसदेत भाषा करतायत। सगळी हवा टाईट झाली आहे। तिकडे मोदींच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत, ॲक्शन प्लॅन तयार आहे। आता फक्त ॲक्शन बाकी आहे, मुळावर घाव घालण्याची ॲक्शन। अशी ॲक्शन ज्यानंतर पाकिस्ताननं 1000 वेळा विचार केला पाहिजे पुन्हा दहशतवाद्यांना पोचताना। आता हे स्पष्ट आहे की 26 निष्पाप लोकांच्या मृत्यूचा बदला पाकिस्तानच्या कल्पनेच्या पलीकडचा असणार आहे। त्याचा बिगुल म्हणजे उद्याचं सायरन असणार आहे, हे नक्की।